नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या TYBA अर्थशास्त्र या विषयातील इंडियन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणजेच भारतीय कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा विषय आहे 4 क्रेडिट्स. तर पहिलं मॉडेल आहे आपला. पहिल्या मॉडेलचं नाव आहे भारतीय कृषीची मूलतत्वे. त्यातलं पहिलं पॉईंट आहे आपला आर्थिक विकासामध्ये कृषीची भूमिका. विद्यार्थ्यांनो, पेपरमध्ये हा प्रश्न खास विचारला जातो, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न अभ्यास करणं अपेक्षित आहे. याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला असेल. दुसरा प्रश्न आहे आपला भारतीय कृषीची वैशिष्ट्ये. तिसरं पॉईंट भारतातील प्रमुख पिकांची उत्पादकता. भारतातील पीक पद्धत. पाचवा पॉईंट आहे आपला सेंद्रिय शेतीची संकल्पना. नेक्स्ट सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना. सातवा प्रश्न आहे भारतातील सिंचन व्यवस्था. आता त्यामध्ये तुम्हाला सिंचन व्यवस्थेचे महत्त्व किंवा सिंचनाच्या समस्या, कदाचित हा प्रश्न तुम्हाला एकत्र करूनही विचारला जाऊ शकतो की भारतातील सिंचन व्यवस्थेमध्ये भारतामध्ये सिंचन व्यवस्थेचे महत्त्व काय किंवा भारतातील सिंचनाच्या समस्या काय आहेत. नेक्स्ट आहे कृषी मजूर. हा देखील IMP प्रश्न आहे, तो देखील तुम्ही अभ्यासून ठेवा. कृषी मजूर आहेत. आता कृषी मजूरमध्ये तुम्हाला कृषी मजुरांच्या समस्या किंवा त्यांच्या समस्यांवर काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचं तुम्हाला विचारता येईल. नेक्स्ट आहे 9वा पॉईंट सेंद्रिय शेतीची तत्त्वे आणि पद्धती. 10वा आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना. आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये विचारला जाणार. यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि 3पैकी तुम्हाला कोणतेही 2 द्यायचे. तर मी आता सांगून ठेवेल तुम्हाला की पहिला प्रश्न हा IMP आहे. त्यानंतर भारतातील पीक पद्धत हा IMP आहे. कृषी मजूर हा देखील IMP, म्हणजे दरवर्षी हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न IMP आहेत. नेक्स्ट आपण बघूया मॉडेल 2. त्यामध्ये कृषी पत व्यवस्था क्रेडिट, ॲग्रिकल्चर क्रेडिट. त्यामध्ये आहे कृषी पत, याची संकल्पना आहे आपल्याला. कृषी पतचे संस्थात्मक व बिगर संस्थात्मक स्त्रोत हे देखील IMP आहे, हे विचारलं जातं. सहकारी पत व्यवस्था, ग्रामीण कर्ज बाजारीकरण. नेक्स्ट आहे 5वा व्यावसायिक बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर सूक्ष्म वित्त आणि नाबार्ड हा व्हेरी IMP आहे. नाबार्डची भूमिका तुम्हाला विचारलं जातं. कार्यप्रश्न म्हणजे ते कार्य कसं चालतं ते आहे. पीक कर्ज 8वा पॉईंट आपला. नेक्स्ट आहे पीक विमा आणि 10वा आहे किसान क्रेडिट कार्ड. आता ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त IMP विचारलं गेलेले आहेत आतापर्यंत 15वीला. तर त्यामध्ये कृषी पतचे संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक नाबार्डवर देखील विचारलं गेलेलं आहे. आणि कृषी पत किंवा सहकार पतसंस्था हे पण आहे. पतव्यवस्था 3 प्रश्न हे IMP आहेत. नेक्स्ट 3rd मॉडेल पाहूया आपण. सिलेबस लिहून घेत चला, कारण व्हिडिओमध्ये कसं रोल होत राहतात, आपली नजर स्थिर राहत नाही. तर लिहून घेत जा, वहीमध्ये एक वही करा आणि त्यामध्ये आपलं सिलेबस लिहून घ्या. म्हणजे कसं तुमचं संग्रहित राहणार. कधीही वही ओपन केलं तर आपण सहज ते अभ्यास डोळ्याकडून जातं शब्द. मोबाईलमध्ये कधी रेंज वगैरे नसते. मॉडेल 3मध्ये बघा कृषी विपणन आणि किंमत धोरण. तर त्यामध्ये कृषी विपणनाचा अर्थ आहे, कृषी विपणनाचे प्रकार आहेत, समस्या आहेत आणि कृषी विपणनातील समस्यांवर उपाययोजना काय ते देखील आपण अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय कृषी बाजार, शेतकरी उत्पादक संस्था FPO, भारतातील अन्न सुरक्षा, कृषी किंमत धोरण, कृषी किंमत धोरणांचे मूल्यमापन, कृषी संकट आणि शेतकरी आत्महत्या. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा पूर्ण सिलेबस हा इंग्लिशमधून होता, त्याचं मराठी ट्रान्सलेट, कारण मुलांना इंग्लिश थोडं कठीण जातं, कारण तुम्ही मराठी ट्रान्सलेट केलं तर ते लगेच समजतं. तर हे बघा, आता यामध्ये तुम्हाला कृषी विपणन जे आहे, कृषी विपणनावरील ज्या प्रकार आहेत ते तुम्हाला अभ्यासाला असणार आहेत. ते IMP आणि ते अजूनपर्यंत पेपरला विचारलं गेलेलं
आहे. त्यानंतर कृषी किंमत धोरण आणि अन्न सुरक्षा हे देखील IMP प्रश्न आहेत. परीक्षेला वारंवार विचारले जातात. शेतकरी आत्महत्या देखील विचारलं जातं. तर अशा प्रकारे हा तिसरा मॉडेल आहे. प्रश्न क्रमांक 3मध्ये तुम्हाला विचारलं जाणार कोणतेही 3 प्रश्न असेल यातील आणि आपल्याला काय करायचे, कोणतेही 2 घ्यायचे. नेक्स्ट मॉडेल आहे आपला मॉडेल नंबर 4, भारतीय कृषी क्षेत्रातील नवकल्पना. आता हे नवीनच आहे तुमच्यासाठी. कृषी व्यवसाय आणि ग्रामीण उद्योजकता, त्यामध्ये कृषी व्यवसायाची संकल्पना, कृषी व्यवसायाची व्याप्ती आणि ग्रामीण उद्योजकतेची संकल्पना. दुसरा आहे आपला अन्न प्रक्रिया मूल्यवर्धन, यामध्ये आपल्याला अन्न प्रक्रियेची संकल्पना, कृषी उत्पादनातील मूल्यवर्धन. तिसरं आहे आपल्याकडे कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्स, कृषी क्षेत्रातील नवोद्योजकता आणि स्टार्टअपचे महत्त्व काय आहे ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि चौथा पॉईंट आहे आपला डिजिटल कृषी प्लॅटफॉर्म, डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापर, डिजिटल कृषीचे फायदे आहेत आपल्याला अभ्यासाला. आणि पाचवा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि माहिती आधारित शेती. आता त्यामध्ये कृषी क्षेत्रात AIचा वापर कसा करता येईल हे आपल्याला शिकायचं आहे आणि याची संकल्पना डाटा ड्राईव्ह फार्मिंग. नेक्स्ट आहे आपला ड्रोन, GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर ते कसा करता येणार, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येणार, भौगोलिक माहिती प्रणाली आणि दूर संवेदना. 7वा मुद्दा आहे आपला हवामान स्मार्ट कृषी, त्याला क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणतात, CSA. आपण हे छान पद्धतीने अभ्यास होऊया. हे 5वा 6वा आणि 7वा. आता 7व्यामध्ये बघा हवामान स्मार्ट कृषी, यामध्ये CSAची संकल्पना, तसं हवामान बदलाशी जुळून घेण्याच्या रणनीती कोणत्या आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. 8वा आहे कृषी व्यवसायाच्या वाढीसाठी अनुकूल रणनीती काय असणार आहे. 9वा आहे कृषी पर्यटन. अशा पद्धतीने आपण हा जो सिलेबस आहे तो आपण संपूर्णपणे आपल्या यूट्यूबला ह्याचे व्हिडिओ असणार. तुम्ही आज सिलेबस लिहून घ्या, उद्यापासून आपल्या एक व्हिडिओ इथे येत राहतील आणि सर्वांना हा अभ्यासक्रम अतिशय सोपा जाणार आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत ते तरी ह्या गोष्टीच्या अगदी त्यांनी अनुभवलेल्या असतील आणि आपल्याला अभ्यासाला पण आहे. तर हा विषय अतिशय चांगला मार्क्स मिळून देणारा आहे. तर सर्वांना चांगले मार्क्स मिळो ही इच्छा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला सिलेबस आवडला का. हा मराठीत ट्रान्सलेट करून घेतला, इंग्लिशमध्ये होता. तर